सातपूर व्यावसायिक खंडणी प्रकरण किशोर काळे पोलीस उपायुक्त बोलताना म्हणाले की फिर्यादी 63 वर्षाचा वयाचा आहे. खंडणीसाठी मागितलेले पैसे घेण्यासाठी 10वा मैल येथे बोलावण्यात आलं होतं. त्या दरम्यान सापळा रचून चौघांना अटक केली होती. 2 दिवसांपूर्वी फिर्यादी याला त्याच्याकडे काम करणाऱ्या लोकांनी हार्ड डिस्क चोरी केली होती. त्यावरून ब्लॅकमेल केलं जात होतं. यामध्ये 4 जणांना अटक करण्यात आली. ऑफिस बॉय 16 वर्षापासून तिथं काम करत होता. त्याचाही सहभाग यामध्ये निष्पन्न झाला. हार्ड डिस्कमध्ये आक्षेपार्ह महिलांचे फोटो आणि व्हिडिओ निष्पन्न झाले. आर्थिक टंचाईमुळे ब्लॅकमेल करत असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. ट्रॅप करून आरोपी अटकेत घेण्यात आलाय. फोटो आणि व्हिडिओंबाबतीत लैंगिक अत्याचार केला आहे का त्या दिशेने तपास चालू आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ असून हँडीकॅम किंवा मोबाईलचे व्हिडिओ अनेक महिलांचे व्हिडिओ मिळालेले आहेत. 63 वर्षीय व्यक्ती पीडित महिलेसमोर आल्या तेव्हा त्यावर कारवाई होणार. हे प्रकरण संवेदनशील आहे. व्हिडिओमधील महिलांशी आम्ही संपर्क साधणार, विशेष पथक स्थापन करणार. 2003 ते 2024 पर्यंतचे व्हिडिओ असल्याचे निष्पन्न आहे. स्वतः फिर्यादी यांनी व्हिडिओ काढले होते. त्यातील एक जण फिर्यादी यांच्याकडे कामाला होता. पीडित महिलांनी सातपूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे आणि फिर्यादी सातपूर परिसरातील रहिवासी आहे. सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एक साधारण 2 दिवसापूर्वी आमच्याकडं अशी माहिती आली होती की या गुन्ह्यातला जो फिर्यादी आहे मूळ गुन्ह्याचा त्याचं वय 63 वर्ष आहे. एक हार्ड डिस्क त्या ठिकाणी चोरीला गेलेली आहे आणि त्याच्यावरून त्याला ब्लॅकमेलिंग होते अशा पद्धतीची साधारणपणे प्राथमिक माहिती त्यांनी दिली आणि त्या माहितीच्या आधारावरती मग सातपूर पोलीस असतील किंवा आमचे क्राईम ब्रांच असेल त्यांनी एक काल रात्री एक जॉईंट ऑपरेशन केलं आणि त्याच्यामध्ये एकूण 4 आरोपींना आम्ही सध्या अटक केलेली आहे. त्या 4 आरोपींनी पैकी एक जो व्यक्ती आहे तो या आमच्या गुन्ह्यातला जो मूळ फिर्यादी आहे त्याच्याकडे तो ऑफिस बॉय किंवा त्याचा असिस्टंट म्हणून काम 16 वर्षापूर्वीपासून त्याच्याकडे काम करायचं. मध्ये त्याने काम सोडलं पण होतं. तर त्याच्यात त्याचा देखील सहभाग असल्यास निष्पन्न झालेला आणि त्यांनी त्याच्याकडे काम करत असताना ही हार्ड डिस्क जी आहे त्या हार्ड डिस्कमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज काही महिलांचे आणि काही फोटोज असल्याचं ते निदर्शनास आले आणि ती हार्ड डिस्क त्यांनी चोरली आणि चोरल्यानंतर त्याला काही आर्थिक चणचणीमुळे किंवा इतर कुठल्या कारणांमुळे त्याने नंतर परत आपल्या मुंबईचा जो फिर्यादी आहे 63 वर्षीय इसम आहे त्याला परत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्याच्यावरून त्याने सुरुवातीला एक 10,000 रुपयाची रक्कम देखील त्यांना दिली होती आणि परत नंतर अजून 12 लाख रुपयाच्या रकमेची त्याला मागणी होत होती आणि त्याच्यावरून तो पोलिसांना अप्रोच झाला. त्याच्यानंतर आम्ही एक डिटेल्स आपल्याला सांगितले की काल एक ऑपरेशन लॉन्च केलं आणि त्याच्यामध्ये एक ट्रॅप करून आम्ही जवळपास 4 आरोपींना पकडलेलं आहे. आता त्या 4 आरोपींना जेव्हा आम्ही त्यांच्याकडून पकडलं तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला घटनास्थळी 2 पेनड्राईव्ह पण मिळालेले आहेत तसेच एक मोबाईल पण मिळालेला आहे आणि ती जी मूळ हार्ड डिस्क जी होती ती हार्ड डिस्क देखील आम्ही त्या ठिकाणी सदर गुन्ह्याच्या तपासात जप्त केलेली आहे. तर त्याच्यामध्ये फर्दर नेमके कशा प्रकारचे व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, कुणाचे आहेत आणि याच्यामध्ये काही लैंगिक अत्याचाराचा किंवा शोषणाचा काही प्रकार आहेत याबाबतीत देखील आता आम्ही पुढील तपास करतो. प्राथमिक दृष्ट्या काय म्हणजे जे व्हिडिओ आहेत आक्षेपार्ह म्हणतात ते अत्याचाराचे आहेत की काय? त्याच्यामध्ये साधारणपणे काही आक्षेपार्ह त्या ठिकाणी इमेजेस आहेत आणि आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत हे दिसतंय. परंतु त्याच्यात असा फोर्सफुल काही झालेलं आहे असं सध्यापर्यंत तपासात काही निष्पन्न झालेलं आहे असं दिसत नाही. परंतु ही अतिशय प्राथमिक माहिती आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती की काल रात्रीचीच डेव्हलपमेंट आहे आणि अजून आम्ही त्याच्यात अधिक तपास व्हिडिओ एकाच ठिकाणचे आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे कॅमेरामधलं शूटिंग आहे का काय? मोबाईल साधारणपणे ते कॅमेरामधलं शूटिंग आहे असं दिसतंय त्याच्यामध्ये जसे की आपला जो हँडीकॅम किंवा व्हिडिओ कॅम वगैरे असतो अशा पद्धतीचा. परंतु आता त्या अधिक तपासांत आपल्या त्याच्यावर सांगता येईल की तो एकाच ठिकाणचा आहे का त्यात मल्टिपल लोकेशन्स इन्व्हॉल्व आहेत. मात्र त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की मल्टिपल महिलांचे व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत ते मात्र सपोर्ट त्याच्यामध्ये किती व्हिडिओ आहे साधारण आता एकूण निश्चितपणे सांगता येणार नाही परंतु निश्चित संख्या करत नाही. कालावधी किती साधारणतः आकडा किती असू शकतो व्हिडिओचा? मे बी 100च्या आसपास वगैरे असेल पण तपासांती सांगता येईल. हा कोण व्यक्ती म्हणजे त्याचा व्यवसाय काय आहे? हा खरं तर 63 वर्षीय व्यक्ती आहे. हा मूळ तसा स्वतःला पत्रकार म्हणणारा व्यक्ती आहे. मात्र याचं नंतरच्या कालावधीमध्ये ह्याने ज्या काही आपल्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा ब्युटी पार्लर चालवणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी कन्सल्टन्सीचं हा काम करायचा आणि त्यांना जे काही त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं लागणारे जे काही कागदपत्र आहेत किंवा एनओसीज आहेत याच्यामध्ये तो फॅसिलिटेशनचं काम करायचं आणि त्याच्यामध्ये त्यांचं कन्सल्टेशन करून त्यांना फर्दर त्याच्यामध्ये नोकरी लावणं असेल किंवा त्यांचा व्यवसाय सुरू करणं असेल याच्यामध्ये त्यांना तो मदत करायचा. की तो वास्तुशास्त्र आणि हस्तरेषा याच्या बाबतीत आता काहीच भाष्य करता येणार नाही कारण अतिशय प्राथमिक अवस्थेचा तपास आहे. मात्र त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करू. सर प्राथमिक आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार फिर्यादी हाच
काही या सगळ्या याच्यात सहभागी असू शकतो आणि त्याची पण चौकशी करायची असं काही आहे? नाही, निश्चित करा. मी जसं आपल्याला सांगितलं की जरी ह्या मूळ गुन्ह्यातल्या फिर्यादीला जरी त्याला खंडणी मागितली गेली असेल किंवा ब्लॅकमेल केलं गेलं असेल तरी अधिक तपास आणतात. याच्यामध्ये जेव्हा प्रत्यक्षात जर काही पीडित महिला असतील त्या जर का समोर आल्या तर त्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध देखील गुन्हे जर का दाखल झाले ते शक्यता आपल्याला नाकारता येत नाही, तो देखील आरोपी त्याच्यामध्ये होऊ शकतो. आणि या प्रकरणात पोलीस सुमोटो या महिलांना संपर्क करून त्यांच्याशी संवाद करणार आहे, कारण महिलांचं आहे आणि संवेदनशील पण आहे. नाही, निश्चित करणं प्रकरण संवेदनशील आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये गोपनीयता बाळगून म्हणजे विशेषतः सर्वप्रथम तर माझं सगळ्यांनाच आव्हान आहे की याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्यामुळे आपण सगळ्यांनी देखील त्याच्यामध्ये गोपनीयता बाळगली पाहिजे आणि त्यामुळे ती गोपनीयता बाळगून आम्ही याच्यामधल्या ज्या कोणी महिला असतील त्यांच्याशी आम्ही संपर्क निश्चितपणे करणार आहोत. एक विशेष तपास पथक पण आम्ही त्याच्यामध्ये आमच्या अंबड डिव्हिजन मधल्या अधिकाऱ्यांचं, क्राईम ब्रांचचं आणि महिला अंमलदारांचं किंवा अधिकाऱ्यांचं आम्ही गठीत करत आहोत आणि त्याच्या आधारावरती तपास करून मग फर्दर याच्यात जर काही महिलांच्या शोषणाचा काही प्रकार झालेला असेल तर त्याच्या देखील व्हिडिओचा कालावधी म्हणजे व्हिडिओचा कालावधी कधीपासून कधीपर्यंत? साधारणपणे 2003 पासून तर 2024 पर्यंतचे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत असं दिसतं सर. म्हणजे जुने व्हिडिओ अगदी आपण जर म्हटलं तर 2003 चे आहेत आणि काही रिसेंट 2024 पर्यंत पण आहेत. काल संशयितांना शिताफीनं आम्ही सिने स्टाईल ताब्यात घेण्यात आलं, थोडंसं त्याच्याबद्दल सांगा. त्याच्याविषयी सांगतो की जसं मी आपल्याला सांगितलं की जेव्हा ही माहिती आपल्याला मिळाली त्याच्यानंतर आपण एक याच्यामध्ये जसं आपण अँटी करप्शन वगैरे ट्रॅक करतो तशा पद्धतीनं काही बनावट नोटा देखील त्याच्यामध्ये टाकण्यात आल्या आणि त्याच्याद्वारे फिर्यादीला एका XYZ लोकेशनला पाठवण्यात आलं. ते लोकेशन आपलं मुंबई आग्रा हायवेवरच होतं आणि त्या माहितीच्या आधारावरती मग जेव्हा त्याला प्रत्यक्षात ती DVD किंवा ती जी हार्ड डिस्क आहे ती ताब्यात जेव्हा त्याच्या मिळाली त्याच्यानंतर मग त्याने ते पैसे म्हणून त्या समोरच्या व्यक्तीला दिले आणि त्यावेळेसच आपली क्राईम ब्रांच ॲज वेल एज आपली टीम होती आणि त्यांनी तिथून घटनास्थळावरून एका आरोपीला ताब्यात घेतलं. दुसऱ्या एका आरोपी होती, तुम्ही आपल्याला सांगितलं की पोलीस जो असिस्टंट आहे त्याच्यावरती आम्हाला संशय होता, तो देखील त्याच ठिकाणी होता, त्याला देखील ताब्यात घेतलं आणि त्याच्या माहितीवरून परत नंतर आणखी इतर 2 आरोपी रक्कम ऑब्व्हियसली 12 लाखांची डिमांड होती. जेव्हा आम्ही ते 12च्या 12 लाख देतो असं पोच केलं होतं परंतु त्यात ती रक्कम नाही दिलेली तशी. मात्र मूळची त्यांनी त्या फिर्यादीनं जी दिलेली आहे त्यात एकूण 10,000ची रक्कम मात्र त्याच्यातली आहे जी त्यांनी पूर्वी दिलेली आहे. त्याच्या बाबतीत अधिक सर पण मग ही डील काय नेमकी ठरली होती की आम्ही तुला पैसे देतो आणि तू सगळं ज्या गरजेचं आहे ते अंमल करतो? एक्झॅक्टली डील आपण अशाच पद्धतीने त्या ठिकाणी त्याला करण्यासाठी सांगितलं होतं कारण त्यांना आम्हाला रेड हँडेड पकडायला होतं बेसिकली, कारण तू पण आपल्याला खूप त्याच्यामध्ये तपासामध्ये सबस्टँटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स म्हणून वापरता येतो. त्याच्यामुळे आपण त्याला तू पैसे द्यायला तयार आहेस आणि तू पैसे दे आणि त्याच्या बदल्यात मग त्यांच्याकडून ते घेणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी रेड हँडेड केल्या. कारण आपल्याला इनिशियली आरोपी अनोळखी होते आणि आरोपींचा आपल्याला ऍसेच काहीच वेराबोट नव्हते, फक्त मोबाईल आपल्याला नंबर आपल्याला होता परंतु त्याच्या व्यतिरिक्त कुठली माहिती. हे व्हिडिओ कोण काढले, म्हणजे फिर्यादीने काढलेले की कोणी कॅमेरा ट्रॅप केला होता? नाही, ट्रॅप वगैरे नाही, ते स्वतःच त्यांनी काढले. हो, सांगता येईल त्याचा उद्देश नेमका काय आहे त्याच्यामध्ये, फर्दर त्यांना ब्लॅकमेलिंगचा उद्देश होता का त्याचं बाबा नेमकं एक्झॅक्ट काय नाही अजूनपर्यंत असं तपासात काही निष्पन्न झालेलं नाही. मात्र जे ओरिजिनली त्या हार्ड डिस्कमध्ये व्हिडिओ होते त्याच्यातून सर ह्या आरोपी जे आम्ही 4 अटक केले त्यांनी त्या ठिकाणी त्याचे 2 पेनड्राईव्ह आणि 1 मोबाईल त्याच्यामध्ये ते घेतलेले आहेत असं तरी सध्या निष्पन्न होते, परंतु ते देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. सो ॲज ऑफ नाऊ तरी ते पुढे व्हायरल केलेले आहेत असं निष्पन्न होत नाही. त्या पेनड्राईव्हच्या किंवा हँडीच्या अधिक काही कॉपी तयार करून त्यांनी विविध ठिकाणी ते आता त्याच्याविषयी आम्ही तपास करतो. ते कारण अजून तर राईट नाव तसं काही निष्पन्न होत नाही, मात्र व्हेरी इन्व्हेस्टिगेशन. संशयित आणि फिर्यादीमध्ये काही संबंध होते का पहिल्यापासून ओळखीचे? त्यातला एक जो आरोपी आहे तो आपल्या त्यातला जो फिर्यादी आहे त्याच्याकडे तो कामाला होता. जवळपास 7 ते 8 वर्ष त्यांनी त्याच्याकडे काम केलं आणि 2013ला पण कामाला होता. नंतर त्यांनी परत काम सोडलं होतं आणि परत त्याच्याकडे काम केलं. यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी चालण्याची ॲज ऑफ नाव तरी काही असं निष्पन्न होत नाही. त्यांनी स्वतःच व्हिडिओ रेकॉर्ड केले म्हणजे कॅमेरा लपवून घेऊन? आता तो लपवून ठेवला होता का काय, आता हे थोडंसं जेव्हा कधी पीडित महिला किंवा काय त्यांच्याकडे जेव्हा चौकशी आम्ही करू त्यात निष्पन्न होईल, परंतु ॲज ऑफ नाव तरी असं काही ते एकदम सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे निश्चितपणे नाही दिसतो. सर रेग्युलर कॅमेरा महिला आतापर्यंत अप्रोच नाही अजूनपर्यंत नाही. आता स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.